सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, आपला 10वीचा अभ्यासक्रम आता जवळजवळ संपतच आलेला आहे। यातला फक्त व्याकरणाचा जेवढा भाग आहे तेवढा आता राहिलेला आहे आणि शेवटचं एक प्रकरण राहिलेलं आहे। बाकी हा जो भाग आहे तो पूर्ण अभ्यासक्रम आपला जवळजवळ संपत आलेला आहे। तर मराठीचं तुम्ही काय करायचं आहे, तर तुम्ही तुमच्या वहीमध्ये पहिल्या प्रकरणापासून सर्व धड्याचे जे स्वाध्याय आहे ते स्वाध्याय तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवायचे आहेत, लिहायचे आहेत। तुम्हाला तसंही आता भरपूर वेळ मिळतो आहे आणि त्यामुळे तुम्ही तो स्वाध्याय व्यवस्थित आपल्या वहीमध्ये सोडवायचा आहे आणि ती वही तुमची तपासली जाईल। आलं लक्षात? तर आता या मराठीच्या 19व्या कवितेला या ठिकाणी आपण सुरुवात करतो आहे। कवितेचं नाव आहे तू झालास मूक समाजाचा नायक। या शीर्षकावरूनच आपल्या लक्षात आलं असेल की या कवितेमध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे आणि कोणाविषयी ही कविता नेमकी लिहिण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी ज.वी. पवार यांनी ही कविता लिहिलेली आहे। ते प्रसिद्ध कवी, कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध होते आणि 1966 नंतरच्या दलित साहित्य चळवळीचे ते प्रमुख लेखक होते आणि त्यांनी त्या ठिकाणी बलिदान ही कादंबरी लिहिलेली आहे। नाकेबंदी हा काव्यसंग्रह लिहिलेला आहे। वडवानल ही सुद्धा दीर्घ कविता त्यांनी त्या ठिकाणी लिहिलेली आहे। त्यानंतर उच्छ्वास युगंधराचे अस्तित्वाच्या रेषा, सूर्यपुत्र, भैयासाहेब आंबेडकर ही संपादने, आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळ हा राजकीय विश्लेषणाच्या स्वरूपाचा लेख संग्रह इत्यादी त्यांचं लेखन जे आहे ते काय आहे, प्रसिद्ध आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चौदार तळ्याचा जो सत्याग्रह केला त्या घटनेला 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरव केला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रूढी सामाजिक परंपरा नाकारून नव्या समाजाची जडणघडण केलेली आहे। अशा या समाजाच्या नायकाला कवितेतून विनम्र अभिवादन केले आहे। डॉक्टर आंबेडकरांच्या कर्तृत्वाचे वर्णन कवितेमध्ये करण्यात आलेले आहे। तर अशा प्रकारची ही कविता आहे। याची थोडीशी पार्श्वभूमी तुम्हाला सांगते। 8व्या वर्गामध्ये इतिहासामध्ये तुम्ही हा भाग अभ्यासलेला आहे, तो म्हणजे चौदार तळ्याचा सत्याग्रह आणि हा सत्याग्रह झालेला आहे 20 मार्च 1927 रोजी आणि अर्थातच तो सत्याग्रह कोणी घडवून आणलेला आहे, तर क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हा कविता संग्रह या ठिकाणी चौदार तळ्याचा सत्याग्रह हा त्या ठिकाणी काय झालेला आहे, तर करण्यात आलेला आहे। तर बघा यामध्ये आता हे चौदार तळ्याचा सत्याग्रह करण्यामागचं त्यांचं नेमकं कारण काय होतं, ही पार्श्वभूमी आपण थोडीशी समजून घेऊया। तर त्याच्या मागचं कारण अशा प्रकारचं होतं की हा जो चौदार तळ आहे त्या ठिकाणी महाडला आणि त्या ठिकाणी जो दलित वर्ग होता त्या वर्गाला पाणी पिण्यासाठी कोणत्याही प्रकारचे पाणवठे उपलब्ध नव्हते आणि त्यामुळे त्यांनी पाणी कुठलं प्यायचं, तर गुरांसाठी जे काही हौद करून ठेवलेले होते त्या हौदामधलं पाणीच त्यांना प्यावं लागत होतं। म्हणजे जनावरांनी तेच पाणी प्यायचं आणि यांनी सुद्धा तेच पाणी प्यायचं। त्या गावामध्ये असणाऱ्या सगळ्या विहिरी ज्या होत्या त्या ठिकाणी सुद्धा यांना पाणी भरता येत नव्हतं आणि त्यामुळे परिस्थिती अशा प्रकारची होती की तिथल्या लोकांनी तेच पाणी कसं काय प्यायचं जे गुरांनी प्यायचं, उघडं असणारं पाणी। आणि म्हणून ही गोष्ट काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यावेळी
मनाला पटली नाही आणि त्यांनी ठरवलं की आता आपण या विरोधामध्ये आणि त्या ठिकाणी जे तळं होतं त्या तळ्याचं पाणी अत्यंत गोड होतं, मधुर होतं असं म्हटलं जातं. त्याचं पुष्कळसं वर्णनही इतिहासामध्ये इतिहासकारांनी खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. तर ते पाणी तशा प्रकारचं होतं आणि ते यांना पिण्यासाठी उपलब्ध नव्हतं आणि ते गुरांसाठी असणाऱ्या हौदांमधलं पाणी यांना प्यावं लागायचं आणि त्यामुळे त्या ठिकाणी या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोगराई पण वाढायला लागलेली होती. ही सगळी कारणं त्यांनी त्या ठिकाणी लक्षात घेतली आणि त्यानंतर त्यांनी ठरवलं की आता आपण हा सत्याग्रह या ठिकाणी घडवून आणायचा आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी सत्याग्रह घडवून आणण्यासाठी योग्य ते नियोजन केलं आणि नियोजनानुसार तो सत्याग्रह यशस्वीरित्या त्या ठिकाणी करून दाखवला. त्याचे परिणामही फार गंभीर झाले. त्याचं पण वर्णन पुढे केलेलं आहे. पण तरी सुद्धा त्यानंतर तो पाणवठा जो आहे म्हणजे चवदार तळं हा जो पाणवठा आहे आणि त्या ठिकाणी असणारे जे काही पाणवठे आहेत ते सगळ्यांसाठी खुले करण्यात आले. शासन नियमानुसार सगळ्यांसाठी खुले करण्यात आले. त्यावर कायदाही करण्यात आलेला होता असंही वर्णन याच्या पुढे वाचण्यात येतं. पण हा सत्याग्रह घडवून आणत असताना सुरुवातीच्या 50 वर्षाच्या आधीची परिस्थिती कशा प्रकारची होती आणि सत्याग्रह घडवून आणल्याच्या नंतर पुढच्या 50 वर्षांची परिस्थिती कशा प्रकारची राहिली याबद्दलची माहिती या पाठामध्ये या कवितेच्या रूपाने पवारांनी वर्णन केलेली आहे. तर बघूया आपण यातलं पहिलं कडवं. आता यामध्ये सगळी परिस्थिती आलेली आहे म्हणजे अगदी अतिशय सुंदर भावपूर्ण अशा प्रकारची ही कविता या ठिकाणी आलेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जुन्या रूढी, प्रथा, परंपरा, चालीरीती ज्या होत्या त्या समाजामधून दूर व्हाव्या यासाठी त्यांनी प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन समाजातल्या लोकांना संघर्ष करायला शिकवलं आणि त्यासोबतच शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेशही त्यांनी जनतेला दिलेला आहे. तर आता आपण कवितेला सुरुवात करूया. तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं. तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं. सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती. मळवाटेने जायचे नाकारलेस तेव्हा खाच खळग्यांनी तुझे स्वागत केले. बघा कशा प्रकारची 50 वर्षापूर्वीची परिस्थिती त्यांनी त्या ठिकाणी वर्णन केलेली आहे. म्हणजे कविता केव्हा लिहिली गेली? जेव्हा चवदार तळ्याचा सत्याग्रह करून 50 वर्ष पूर्ण होऊन गेलेली होती अशा कालखंडामध्ये ही कविता लिहिली गेलेली आहे. साठोत्तरी कवितामध्ये या कवितेचा समावेश होतो. तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं. म्हणजे जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह करण्याचं ठरवलं तेव्हा सगळीकडची समाजातली परिस्थिती जी आहे ती परिस्थिती पूर्णतः विरुद्ध अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी होती. सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती. सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती म्हणजे समाजामध्ये असणारे जे लोक होते, मदत करणारे जे लोक होते त्यांनी सुद्धा या गोष्टीला विरोध केलेला होता. संपूर्ण विरोधी अशा प्रकारची परिस्थिती होती. सगळा समाज जो आहे हा जुन्या रूढी, प्रथा, परंपरा, चालीरीती यामध्ये इतका गुरफटलेला होता की त्याच्या बाहेरच तो येऊ पाहत नव्हता. आपल्याप्रमाणे दुसरेही माणसं आहेत हा विचारही त्या ठिकाणी त्यांच्या मनाला थोडाही शिवलेला नव्हता आणि म्हणून ही सगळी परिस्थिती त्या ठिकाणी असल्यामुळे या ठिकाणी म्हटलेलं आहे तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं. म्हणजे जुन्या रूढी, प्रथा, परंपरा, चालीरीती यांच्या विरोधामध्ये त्यांनी जेव्हा ठरवलं की आपण आता समाजातल्या याही घटकाला न्याय मिळवून द्यायचा तेव्हा दलितांनाही न्याय मिळवून द्यायचा हे जेव्हा त्यांनी ठरवलं तेव्हा सगळीकडे कसं होतं? विरुद्ध वातावरण होतं. काळोख होता म्हणजे काय? तर संपूर्ण विरोधी वातावरण त्या ठिकाणी होतं. सूर्यफुलांनीही पाठ फिरवली होती. समाजामध्ये मदत करणारे जे लोक होते, चांगले लोक होते, त्यांनी सुद्धा रूढी परंपरांना मध्येच ते गुरफटून गेलेले होते आणि त्यांनी सुद्धा या गोष्टीला निश्चितपणे त्या कालावधीमध्ये
विरोधच केलेला होता. मळवाटेने जायचे नाकारलेस तेव्हा खास खळग्यांनी तुझे स्वागत केले. आता मळवाट म्हणजे काय तर जुन्या काळामध्ये किंवा अजूनही ज्या ठिकाणावरून लोक सतत जात राहतात त्याला म्हटलं जातं पाऊलवाट. तर म्हणजे ज्या रस्त्याने लोकांनी जायचं ठरवलं होतं त्या रस्त्यांनी तुम्ही जायचं नाकारलं, तेव्हा खाच खळग्यांनी तुमचे स्वागत केले. मग तेव्हा काय परिस्थिती निर्माण झाली तर सगळीकडे खाच खळगे होते. खाच खळगे होते म्हणजे काय होतं तर सगळीकडून विरोध होत होता. ती परिस्थिती फार गंभीर होती आणि सगळ्या बाजूंनी विरोध होत होता आणि त्या विरोधामुळे तुमचं मन आणि शरीर रक्तबंबाळ होत होतं. पण तरी सुद्धा तुम्ही सरळ रस्त्याने जायचं नाकारलं. रूढी प्रथा परंपरांना धरून त्याच्यामध्ये स्वतःला गुरफटून ठेवणे या गोष्टीला तुम्ही विरोध केला आणि समाजातल्या लोकांना न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता या गोष्टी समाजामध्ये प्रस्थापित करण्यासाठी तुम्ही प्रयत्न सुरू ठेवले आणि त्यामध्ये तुम्हाला अनेक संकटांना सामोरे जावं लागलं. खाच खळगे म्हणजे खड्डे, पण या ठिकाणी अर्थ काय अनेक संकटांना तुम्हाला सामोरे जावं लागलं. हा झाला पहिल्या कडव्याचा या ठिकाणी अर्थ. तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं. सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती. मळवाटेने जायचे नाकारले तेव्हा खास खळग्यांनी तुझे स्वागत केले. म्हणजे या ठिकाणी काय म्हटलेलं आहे तर म्हणजे त्यांनी कोणती गोष्ट नाकारलेली आहे तर मळवाटेने जायचं म्हणजे सरळ मार्गाने जायचं, लोकांप्रमाणे इतरांचा समाजाचा विचार न करता जायचं, हे त्यांनी त्या ठिकाणी नाकारलेलं होतं. आणि कशाचं आणि त्यांनी काय स्वीकारलेलं होतं तर त्यांनी त्या ठिकाणी स्वीकारलेलं होतं ते म्हणजे समाजामध्ये सामाजिक समता प्रस्थापित करणे ही गोष्ट त्यांनी त्या ठिकाणी स्वीकारलेली होती. आणि त्यासाठी त्यांचे सगळे जुन्या रूढी प्रथा परंपरा चालीरीती यामध्ये न जाता समाजातली परिस्थिती बदलवण्यासाठी आपल्याला कितीही कष्ट पडले, कितीही कोणत्याही प्रकारचा त्रास झाला तरी तो त्रास सहन करण्याची त्यांची क्षमता त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केली होती. आणि त्यांना निश्चित माहित होतं की या गोष्टीला विरोध होणार, पण तरी सुद्धा तो विरोध पचवण्याची क्षमता त्यांच्या बुद्धीमध्ये त्यांच्या अंगामध्ये त्या ठिकाणी होती. हे झालं पहिलं कडवं. त्यानंतर बघा दुसरं कडवं. तू झालास परिस्थितीवर स्वार आणि घडविलास नवा इतिहास. तू झालास परिस्थितीवर स्वार म्हणजे परिस्थिती जी होती ती पूर्णतः विरुद्ध होती. जुन्या रूढी प्रथा परंपरा चालीरीती या सगळ्यांमध्ये सर्व लोक गुरफटलेले होते आणि या ठिकाणी परिस्थितीवर स्वार होणे म्हणजे परिस्थितीवर मात करणे. तर परिस्थितीवर मात करण्यासाठी तुम्ही स्वतःची तयारी केली, समाजातल्या लोकांना संघटित केलं, त्यांना शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं आणि आपल्यासोबत चालण्यासाठी त्यांनी कटिबद्ध केलं, सज्ज केलं. घडविलास नवा इतिहास. आणि म्हणून आपल्याला इतिहासामध्ये आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल त्यांनी जे काही कार्य केलेलं आहे त्यांच्या कार्याबद्दल त्यांची कीर्ती आपल्याला नेहमीच ऐकायला मिळते की त्यांनी इतिहास घडवलेला आहे. तू झालास मूक समाजाचा नायक आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत. आणि मूक समाज म्हणजे कोणता की जो रूढी प्रथा परंपरा यामध्ये गुरफटला गेलेला होता आणि या सोबतच म्हणजे जुन्या काळामध्ये ज्या काही रूढी प्रथा परंपरा चालीरीती होत्या म्हणजे दलित जर घरी जरी आला तरी त्याचा विटाळ व्हायचा म्हणून ते बाहेरच थांबायचे, त्यांच्यासाठी असणारे ग्लासही वेगळे असायचे, पण त्यांनी कधी या गोष्टीला विरोध केला नाही, ते त्याप्रमाणेच वागत राहिले. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे की हा समाज कसा होता, मुका होता, अबोल होता, बोलणारा नव्हता, अन्यायाचा प्रतिकार करणारा नव्हता. तू झालास मूक समाजाचा नायक आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत. आणि मग काय होतं, उभा बहिष्कृत भारत म्हणजे समाजामध्ये जो वंचित राहिलेला भाग होता त्या भागाला सुद्धा भारतामध्ये
स्वातंत्र्य, समता, बंधुता या नावाखाली तुम्ही समाजामध्ये एकत्र केलं आणि समाजाचा एक समाज घटक म्हणून त्यांना सर्व अधिकार आणि हक्क तुम्ही त्या ठिकाणी मिळवून दिलेले आहेत. अशा प्रकारचे हे 2 कडवे या ठिकाणी आपण अर्थ बघितलेला आहे. पुन्हा एकदा दुसऱ्या कडव्याचा अर्थ सांगते. तू झालास परिस्थितीवर स्वार. म्हणजे समाजातली अन्याय सहन करण्याची जी परिस्थिती होती ती परिस्थिती बदलवून टाकण्यासाठी तुम्ही स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना उद्देशून म्हटलेलं आहे की तुम्ही स्वतः कटिबद्ध झालात आणि त्यामुळे त्याचा परिणाम काय झाला तर तुम्ही त्याचा परिणाम असा झाला की त्याच्यामुळे त्यांनी नवीन इतिहास घडवला आणि समाजामधला अबोल राहणारा जो घटक होता, समाज घटक होता, त्या समाज घटकाला तुम्ही त्या ठिकाणी समाजामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता प्रस्थापित करण्यासाठी हक्क आणि अधिकार, कर्तव्य या सर्व गोष्टी तुम्हीच त्यांना समजावून सांगितलेल्या आहेत आणि समाजामध्ये वंचित राहणारा घटक तुम्ही समाजामध्ये समाजाभिमुख केला आणि सामाजिक समतेमध्ये त्यांना बसवलेलं आहे. अशा प्रकारचा हा दुसरा कडवं या ठिकाणी झालेला आहे. तर आता तुम्हाला काय करायचं आहे यामध्ये जसं पाठ फिरवणे आणि त्याच्यानंतर परिस्थितीवर स्वार होणे आणि बहिष्कृत करणे हे 3 जे वाक्प्रचार आहेत या 3 वाक्प्रचारांचा अर्थ तर मी लिहून दिलेलाच आहे पण त्याचा वाक्यात उपयोग करायचे आहेत. आलं लक्षात? वाक्यात उपयोग समजतात ना? तर अशा पद्धतीने वाक्यात उपयोग करायचे आहे आणि आपल्या वहीमध्ये लिहायचे आहेत. हा झाला तुमचा आजचा गृहपाठ. एवढा गृहपाठ या 2 आणि नंतरचा जो भाग आहे म्हणजे 3रं, 4थं आणि 5वं असे नंतरचे जे कडवे आहे ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.